आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांची विधिमंडळात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। यावेळी राष्ट्रवादीचे नेते पक्षाच्या सर्व आमदारांची आणि गटनेत्यांशी चर्चा करतील। आजच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना व्हीप बजावण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आहे। विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने सभागृहात मतदानासाठी हा व्हीप असेल। गेल्या 15 दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये पक्षाच्या देखरेखीखाली आहेत। आज बहुमत सिद्ध झाल्यानंतर हे सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊ शकतील अशी शक्यता आहे। महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावासाठी विधिमंडळाचे 2 दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होते। आज होणाऱ्या कामकाजात हंगामी अध्यक्षांची निवड, मंत्र्यांचा परिचय आणि विश्वासदर्शक ठराव या बाबी पार पडतील। त्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांची स्वतंत्र बैठक होईल। महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या बैठकीमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप सुद्धा बजावण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर सडकून टीका केली आहे। शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादी आहे। उद्धव ठाकरेंनी त्याला मुठमाती दिली अशी टीका राणेंनी केली आहे। आघाडीला सोबत घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना आघाडीचे नेते जे बोलतील तेच ऐकावं लागणार आहे। जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असं सुद्धा नारायण राणे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेदांवर सुद्धा राणेंनी निशाणा साधलाय। त्यामुळे आता ठाकरे सरकार विरुद्ध राणे असा सामना रंगणार यात शंका नाही। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल पदभार स्वीकारला। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांनी हा पदभार स्वीकारला। त्याआधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना वंदन केलं। पदभार स्वीकारल्यावर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली। त्यानंतर त्यांची विविध खात्यांच्या सचिवांची बैठक सुरू झाली। मंत्रालयात मोठ्या उत्साहामध्ये उद्धव ठाकरेंचं स्वागत झालं। मंत्रालयात जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौकात गेले होते। तिथे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातल्या हुतात्म्यांना वंदन केलं। त्यांना बघण्यासाठी तिथे मोठी गर्दी झाली होती। गर्दीला आटोक्यात ठेवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली। मुंबईतल्या आरे कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली। आम्ही मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात नाही, पण रातोरात झाडांची कत्तल आम्हाला मान्य नाही। आता परवानगीशिवाय आरेमधलं एक पानही तोडता येणार नाही। आधी पूर्ण परीक्षण होईल आणि मगच काम सुरू होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। यामुळे सरकारच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरू होतो की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आरेला स्थगिती देणं हे दुर्दैवी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर मुंबईतल्या पायाभूत सुविधा प्रकल्पाबाबत सरकार गंभीर नसल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर आरे कारशेडला स्थगिती देण्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। धनुष्यबाणाच्या हातात घड्याळ बांधलं जातं तेव्हा विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार। 70% काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातल्या कारशेडला स्थगिती देणं हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद आहे असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय। आरे कारशेडला स्थगिती देण्यावरून भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। मुंबईकरांच्या प्रश्नांवर असं राजकारण बरं नाही। उद्धव सरकारचा हा निर्णय अतिशय वाईट आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। राज्याचा विकास सुरू राहील पण पर्यावरणाची हानी यापुढे होणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी या आरेच्या निर्णयावर दिली आहे। दरम्यान उद्धव सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे असं अजित पवार म्हणाले। लोकांनी त्यांना निवडून दिलंय, त्यामुळे ते जो निर्णय देतील त्याला पाठिंबा असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। सत्तेचं वाटप यापूर्वी झालं असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आलं आहे असं अजित पवार म्हणाले। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, कारण अजित पवारांच्या मंत्रिमंडळ समावेशाबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। अजित पवारांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याबद्दल त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी राष्ट्रवादीतलेच काही जण आग्रही असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर आता गोव्यामध्येही राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली। लवकरच गोव्यात राजकीय भूकंप होणार आहे, चमत्कार दिसेल असा दावा संजय राऊत यांनी केलाय। गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि 3 मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करून भाजप सरकार घालवणार असल्याचं संजय राऊत म्हणाले।
छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधल्या छगन भुजबळांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। फटाके लावून जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। अपघाताची बातमी आहे। धुळ्यामध्ये मजुरांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 5 जण गंभीर जखमी झालेत। उस्मानाबादला ऊस तोडीसाठी जाणाऱ्या मजुरांच्या ट्रकला हा अपघात झालाय। धुळे सोलापूर महामार्गावर ही दुर्घटना घडली आणि सगळे मृत मजूर हे मध्य प्रदेशातले रहिवासी असल्याची माहिती आहे। पुणे महापालिकेत महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्ष नेतेही बदलणार असल्याचं स्पष्ट झालंय। पक्षश्रेष्ठींनी तसा आदेश दिलाय, मात्र या बदलांमुळे भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे। 99 नगरसेवक असल्याने जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्यासाठी हा खांदेपालट केला जात असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 7ला रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,34,00,000 रुपयांचं रक्तचंदन जप्त करण्यात आले। घाटकोपर पश्चिम इथं असलेल्या गुन्हे शाखा कक्ष 7च्या अधिकाऱ्यांनी काल मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आणि मुख्य सूत्रधार कोण आहे तसंच इतर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे। टिटवाळाजवळच्या रायते गावातल्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या एका तरुणीची तिथेच उपचार घेणाऱ्या अन्य 2 तरुणींनी हत्या केली। या प्रकरणी हत्या करणाऱ्या ईशा आणि विशाखा या 2 तरुणींना टिटवाळा पोलिसांनी अटक केली। आधी जेवणात औषध टाकून आणि शेवटी गळा दाबून किशोरीची हत्या करण्यात आली। हत्या करणाऱ्या या दोघींनाही व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडायचं होतं। सिंधुदुर्गमधल्या कारिवडे गावामध्ये सकाळी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला। कारिवडे गावातल्या गवळीवाडीमध्ये कुत्र्यांनी चक्क बिबट्याचा पाठलाग केला। या कुत्र्यांना घाबरून बिबट्या नारळाच्या झाडावर चढून बसला होता। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला खाली आणण्यात यश आलं। झाडावरून खाली आल्यानंतर बिबट्या जंगलातल्या रस्त्याने निघून गेला। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री सुद्धा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। कुर्ल्यातल्या पादचारी पुलाच्या गर्डर काढण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वे मुख्य मार्गावरच्या अप-जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेच्या डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल। ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल अप मार्गावरची वाहतूक रात्री 9:16 ते पहाटे 4:25 बंद राहील, तर डाऊन मार्गावरची लोकल रात्री 11:14 ते पहाटे 5:06 पूर्णपणे बंद असेल। मान्सून काळात लोकविलंबानं त्रासलेल्या मुंबईकरांसाठी हा नोव्हेंबरचा महिना मात्र दिलासा देणारा ठरलाय। वेगमर्यादा शिथिल करण्यासह आपत्कालीन साखळी ओढण्यावर नियंत्रण आणि वक्तशीरपणा मोहीम यांना प्राथमिकता देण्याचं फरमान रेल्वे मंडळानं काढलं होतं। त्यामुळे लोकल आता वेळेत धावू लागलेत। यंदाच्या आर्थिक वर्षातल्या नोव्हेंबर अखेर मध्य रेल्वेच्या 4ही लोकल मार्गांवरच्या 90% लोकल फेऱ्या वेळेवर आहेत। यंदाचा हिवाळा हा फारसा तीव्र नसेल। सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये तापमान अधिक राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे। डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्याचं पूर्वानुमान भारतीय हवामान विभागानं शुक्रवारी जारी केलंय। पहाटेच्या वेळी गारठा जाणवेल, पण अपेक्षित थंडीसाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल। मुंबईत पुढचे 2 आठवडे तरी किमान तापमान 34 अंशांपर्यंत कायम राहील अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। अंबरनाथमध्ये लिफ्टमध्ये हात अडकल्यानं एका 10 वर्षाच्या मुलाला हात गमावण्याची वेळ आली आहे। अंबरनाथच्या कोहसगाव परिसरात ही घटना घडली। केने हाईट्स या इमारतीत राहणारा 10 वर्षांचा असद खान लिफ्टमध्ये गेला, पण लिफ्टमध्ये त्याचा हात अडकला। हात लिफ्टच्या दरवाजातून सोडवेपर्यंत लिफ्ट सुरू झाली आणि असदचा हात कोपऱ्यापासून तुटला। ही बाब कळताच इमारतीतले रहिवासी गोळा झाले। असद खानच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं त्याचा जीव वाचला, मात्र लिफ्टच्या दारात अडकल्यानं त्याला आपला हात कायमचा गमवावा लागलाय। लिफ्टची देखभाल आणि दुरुस्ती न केल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 30 नोव्हेंबरला ते निवृत्त होणार होते। संजय बर्वेंना ही मुदतवाढ दुसऱ्यांदा देण्यात आली आहे। आपल्या प्रमुख 8 उद्योगांच्या उत्पादनात 5.8% घट झाली आहे। गेल्या काही तिमाहींपासून भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी सदृश परिस्थिती आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी यावर सडकून टीका केली आहे। देशानं 8.5 ते 9% टार्गेट ठेवलं होतं, पण सरकारला मात्र ते गाठण्यात अपयश आलंय असं डॉक्टर सिंग म्हणाले।
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संकटात वाढ झाली आहे. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर डी.एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला होता. फास्टॅगच्या आता 15 डिसेंबरपर्यंत NHAIच्या टोल नाक्यांवर जुन्या पद्धतीनं ये-जा करता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे. 1 डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र आता हीच मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या 2.5 वर्षात रेल्वेच्या अपघातांची संख्या सर्वात कमी होती अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातली सर्वात सुरक्षित वर्ष ही 2.5 वर्ष ठरलेत असंही ते म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गोयल बोलत होते. रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा तन्वीर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर झालाय. रूपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा लागू यांनी याबाबत माहिती दिली आहे. यंदाचं हे 15वं वर्ष आहे. रूपवेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिनेसृष्टीतल्या कलावंतांना तन्वीर सन्मान आणि नाट्यक्षेत्रातल्या योगदानाबद्दल तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो. करून महिला पशुवैद्यकाला जाळून ठार करण्यात आलं आणि याचा सगळीकडूनच निषेध होतोय. याच घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं एक समिती नेमली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी याबद्दल ट्विट केलंय. या प्रकरणी दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी आयोग कुठलीही कसूर ठेवणार नाही. राज्य सरकारच्या रुग्णालयात सहाय्यक पशुवैद्यक असलेल्या या महिलेला पळवून नेण्यात आलं आणि नंतर जिवंत जाळून मारण्यात आलं होतं. याचा निषेध करण्यात आलाय. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा असं देखील ट्विटमध्ये म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेला $45 कोटी कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केलाय. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतलाय. श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मोदींनी हा निर्णय जाहीर केलाय. राजपक्षे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. जगप्रसिद्ध लंडन पुलावर अचानक नागरिकांना चाकून भोसकण्याची घटना घडली आहे. एका माथेफिरून लोकांना असं भोसकलंय. त्याला पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केल्याची सुद्धा माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. लवयात्री या चित्रपटाविरोधात कोर्टात खटला सुरू होता. सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना या चित्रपटाचं नाव, यातली गाणी आणि दृश्य या संदर्भात आता कोणालाही FIR नोंदवता येणार नाही असं स्पष्ट केलंय. तसंच सलमान खान विरोधात कोणतीही या चित्रपटासंदर्भात कारवाई केली जाणार नाही असंही स्पष्ट केलंय. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांश याच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबईत झालं आणि यावेळी सलमान खान, माधुरी दीक्षित, रेखा, अनिल कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह बॉलिवूडचे अनेक कलाकार आवर्जून उपस्थित होते.